आपली व्हेज पनीर बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे। जय श्रीश्याम। मी व्हेज बिर्याणी बनवत आहे, त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे। त्यासाठी प्रथम अर्धा तास बासमती तांदूळ भिजत घातलेले आहे। बासमती तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे, नंतरच तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे आहे। तांदूळ शिजवताना शहाजिरा, लवंग, विलायची, दालचिनी, तेजपत्ता, चक्रीफूल, मोठी विलायची हे पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तांदूळ शिजण्यासाठी आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले पण टाकलेले आहे, मीठ पण टाकलेलं आहे। आता आपण तांदूळ टाकून घेऊया। छान उकळी आलेली आहे पाण्याला। तांदूळ शिजत आहे। आता हे मोठे मोठे सगळे मसाले काढून घ्यायचे आपल्याला। बासमती तांदूळ आपल्याला 80% शिजून घ्यायचा आहे। तांदूळ आपले शिजलेले आहे। आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। अर्धा किलो कांदे बारीक कट करून घेतलेले आहे, त्याला मीठ लावून 10 मिनिटांसाठी ठेवलं होतं आणि नंतर त्याचं पाणी काढून आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। काजू, बेदाणे हे पण आपल्याला तळायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, कांदे टाकायचे। कांदा आपला तळून झालेला आहे, आता आपण काढून घेऊया। याच तेलामध्ये काजू फ्राय करून घेऊया। आता बेदाणे पण फ्राय करून घ्यायचे आहे। आपल्याला बिर्याणीसाठी भाज्याचा मसाला बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे। प्रथम गाजर फ्राय करून घेऊया, बटाटा फ्राय करून घेऊया, फ्लावर पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, पनीर पण फ्राय करून घ्यायचं आहे। बेसन आपला फ्राय झालेला आहे। तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल, मोठी विलायची, छोटी विलायची आणि लवंग, अद्रक लसणाची पेस्ट, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, कांदा, मिरची चिरलेली, पुदिना, मीठ, शहाजिरं, कोथिंबीर, टोमॅटो, दही, मटार। आता हे आपल्याला सर्व फोडणी करायचं आहे। तेलामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, तुपाचा फ्लेवर बिर्याणीला छान येतो म्हणून। तूप गरम झालेलं आहे, आता जिरे टाकूया, कांदा, मसाले, लसणाची पेस्ट, कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता हिरवी मिरची टाकूया, धना पावडर, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला, मीठ, टोमॅटो हे सर्व छान फ्राय करायचं आहे। मटर, सर्व भाज्या फ्राय केलेल्या, दही, कांदा फ्राय केलेला, पाणी टाकून सर्व भाज्या शिजून घ्यायच्या आहे। भाज्या आपल्या छान वाफलेल्या आहे, आता आपण काढून घेऊया। भात पण आपला रेडी आहे, भाजी पण आपली रेडी आहे। आता बिर्याणीला दम देऊया। भाताची लेयर दिलेली आहे, आता तळलेला कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर, पुदिना, पनीर, काजू, बेदाणे, फूड कलर, भाजीची आपल्याला लेयर टाकायची आहे। परत भाताचा लेयर टाकायचा आहे, कांदा तळलेला, कोथिंबीर, पुदिना, पनीर, काजू, बेदाणे, फूड कलर, भाजीचे लेयर द्यायचे, परत लेयर द्यायचा आहे।
आता आपल्याला बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. पनीर बिर्याणी आपली रेडी आहे. आता सर्व करूया.